सोमवारच्या लोकमतमध्ये एक लेख आला होता, या कायद्यावर विश्वास कसा ठेवायचा. मेडिकलशी संबंधित हा कायदा आहे. हा जो कायदा आहे, हा कायदाचं नाव आहे 24 एप्रिल 2025 रोजी आलेला कंपाऊंड ऑफ ऑफेन्सेस. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, उत्पादक व वितरक यांच्या सोयीसाठी कायदा व नियामक व्यवस्थेचे सुलभीकरण करण्यासाठी जी शिक्षा ठोठवली असेल वितरकास किंवा उत्पादकास, तिचे रूपांतर आता दंडात करण्यात आलेलं आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की न्यायालयात खटले वर्षानुवर्ष चालतात, निकाल लागत नाही. किरकोळ उल्लंघनासाठी खटल्याऐवजी दंडाची सोय करण्यात आली आहे. सबब उत्पादक, औषध उत्पादक किंवा वितरक आता नियमभंगाच्या गुन्ह्यात औषध निरीक्षकासमोर अर्ज करतील आणि दंड भरून मोकळे होतील. फक्त मोठ्या गुन्ह्यांचे खटलेच न्यायालयात चालतील. हे जे लेखक आहेत, हे लेखक आहेत डॉक्टर सुरेश सरवेडेकर, मानद सल्लागार, बनारस विश्व हिंदू विद्यालय, वाराणसी. तर त्यांचं असं म्हणणं आहे, पहिला आउटसोर्सिंगचा एकदा प्रयत्न झालेला आहे. कधी झाला आहे, 2010 क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आणला गेला. मात्र महाराष्ट्रासह अनेक खाजगी रुग्णालयांच्या दबावाला पाडून तो लागू झाला नाही. मग सरकारनं काय केलं, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही खाजगी संस्था स्थापन केली आणि त्याला नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्सकडे चालवायला दिली. मात्र ह्यामुळे काय झालं, एक प्रकारे आउटसोर्सिंग झालं आणि त्यामुळे काय आहे, NABH जे हॉस्पिटलवर ऐच्छिक बंधने लादते ती बंधनकारक नाहीत. त्याची शिक्षा होत नाही. त्याला फक्त काय दिलं, कायद्याचा आधार नसल्याने रुग्णापेक्षा रुग्णालयांना अधिक संरक्षण लाभतं आणि त्यामुळे काय होतं, दंडात्मक कारवाईतून सूट तर मिळतेच, पण अधिकाधिक नफा कमावण्यासाठी हॉस्पिटलला रान मोकळं होतं आणि सर्वसामान्यांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा दुरापस्त होऊन बसतात. लेबलिंग, पॅकेजिंग सारख्या किरकोळ चुका गुणवत्ता प्रभावित करत नाही असा दावा सरकारकडून करण्यात येतो. पण किरकोळ गुन्हे म्हणजे काय हे स्पष्ट केलं नाही आणि मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने गैरवापर होण्याची शक्यता जास्त आहे. आणि हा जो बदल आहे अन्न प्रक्रिया उद्योगातही लागू होईल. भेसळ झाली तर दंड भरून व्यापारी मोकळे होईल. तुम्ही विचार करा, मध्ये एक आमदार होते गोपीचंद पडळकर, त्यांनी विधानसभेत अक्षरशः प्रत्यक्षपणे दाखवलं की दुधामध्ये किती भेसळ केली जाते आणि हे कॅन्सर वगैरे जे होतं आहे ना, हे भेसळीमुळे होतं आहे. लक्षात घ्या तुम्ही, इतकी भेसळ रोजच्या जीवनामध्ये चाललेलं आहे की आपण जे खातोय ते खरोखरच प्युअर आहे का, ह्याच्यावर शंका आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या कायद्याविषयी? व्यक्त व्हा. कारण हे जे कायदे आहेत ना, आपण लोकांसाठी बनवलेली ही लोकशाही आहे, ही कधी आपल्याच मुळावर उठू लागलेली आहे.